आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. केएलई संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी गेल्या 4 दशकात उत्तर कर्नाटकाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बेळगावला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाली असून राज्य व केंद्र सरकारने त्यांच्या अनुभवाच्या समाजहितासाठी अधिक उपयोग करून घ्यावा असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. अंकली येथील केएलई शिक्षण संस्थेच्या परिसरात माजी राज्यसभा सदस्य तथा केएलई संस्थेचे गौरव कार्याध्यक्ष पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी अध्यक्षस्थानी होते. श्रीशैल मठाचे पीठाधीश डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिता आराध्य शिवाचार्य स्वामी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. माजी आमदार अनिल बेनके यांनी केएलई रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे सांगितले. आमदार शशिकला जोल्ले यांनी केएलई संस्थेच्या 300हून अधिक शाखांचा विस्तार हा डॉक्टर कोरे यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे नमूद केले. आमदार गणेश हुक्केरी यांनी विकासासाठी सर्वपक्षीय सहकार्यांची भूमिका अधोरेखित केली. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी पद्मश्री पुरस्कारापर्यंतच्या प्रवासात जनतेचे, सहकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 400हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. गोशाळेसाठी वैरणदान तसेच विविध मंदिरात दर्शन घेऊन डॉक्टर कोरे यांनी दिवसाची सुरुवात केली. कार्यक्रमास अण्णासाहेब जोल्ले, दुर्योधन ऐहोळे, लक्ष्मण सौदी, मल्लिकार्जुन कोरे, भरतेश बनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, केएलई संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. SB ನ್ಯೂಸ್साठी ಇಂಗ್ಳಿಹೂನ್ ರಾಜು ಕೋಡಿ. ಸೇವೆ ಮಾಡಕ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗೂ ಒಂದು ಅಂಕಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಪದ್ಮಭೂಷಣ್ ಇವತ್ತ ಅವಾರ್ಡ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ಇವತ್ತ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಜನರಿಗೆ ಸಿಗ್ತಿತ್ತು. ನಿಜವಾಗೂ ಯಾರು ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಸೇವೆಯನ್ನು ಯಾರು ಒಂದು ಭಕ್ತಿದಿಂದ ಮಾಡಿದಾರೋ ಇವತ್ತ ಆ ಅವಾರ್ಡ್ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಆಗ್ತೈತಿ. ನಮ್ಮ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕದಿಂದ ಮತ್ತು ಈ ಭಾಗದಿಂದ, ಗಡಿ ಭಾಗದಿಂದ ತಂದೆ ಸಮಾನದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಭಾಕರಣ್ಣ ಕೋರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇವತ್ತ ಪದ್ಮಭೂಷಣ ಅವಾರ್ಡನ್ನು ಸಿಕ್ಕಿತಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಷ್ಟು ಮಳೆ ಆದರೂ ಕೂಡ ಬಿಸಿಲಿದ್ರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆಕ್ಚುಲಿ ನಾ ಹಲವಾರು ಸರ್ತಿ ನೋಡಿನಿ. ಯಾವತ್ತು ಹುಟ್ಟಹಬ್ಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ರೆ ಅವ್ರೆಲ್ಲರಿಗೂ ದೇವಸ್ಥಾನ ಆಗಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗುವಂಥ ನಿರ್ಮಾಣ ಇರ್ತೈತಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಕೂಡ ಅವರು ಸತತವಾಗಿ ಇಷ್ಟು ಬೆನ್ನಲ್ಲಿ ನಿಂತ ತಾವು ಕೂಡ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳೆಸಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಒಂದೇನು ಇಚ್ಛೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದ ಇವತ್ತ ಅಮಿತ್ ಕೋರಿ ಅವ್ರಿಗೂ ಇವತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಂಸ್ಥೆ ಎಲ್ಲರೂ ಸದಸ್ಯರು ಸೇರಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಈ ಸಂಸ್ಥೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿ ಈ ಭಾಗದಾಗಿನ ಯುವಕರಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮತ್ತು ನೌಕರಿ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸಂದರ್ಭ ಐತಿ. ದೇವರವ್ರಿಗಿನ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಆರೋಗ್ಯ ಇವತ್ತ राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.